कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या तावरेवाडी इथल्या दूध शीतकरण केंद्राला आमदार सतेज पाटील यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला। यावेळी संचालिका अंजनाताई रेडेकर उपस्थित होत्या। दूध उत्पादकांचं हित केंद्रस्थानी ठेवूनच शीतकरण केंद्रांची उपयुक्तता वाढवावी असं आवाहन आमदार पाटील यांनी गोकुळ दूध संघाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधताना केलं। स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम आणि गुणवत्ता सुधारणा धोरण दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी सूचनाही त्यांनी केली। यावेळी अधिकाऱ्यांनी या परिसरात 1400हून अधिक जातिवंत म्हैशी आणि गायींची वाढ झाल्याचं सांगितलं। यावेळी सत्कार किंवा स्वागत समारंभ टाळून अहमदाबाद इथल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। याप्रसंगी ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, विलास पाटील, विद्याधर गुरवे, प्रभाकर खांडेकर, सुनील शिंत्रे, MJ पाटील, भरत पाटील, संभाजीराव देसाई, संभाजी पाटील यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान गोकुळ दूध संघाच्या गडहिंग्लजमधील शिपूरतर्फे नेसरी इथल्या दूध शीतकरण केंद्रालाही आमदार पाटील यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला। यावेळी संचालिका अंजनाताई रेडेकर, विद्याधर गुरबे यांच्यासह गोकुळचे अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक महिला उपस्थित होत्या।